हवामानाचे तज्ञ पंजाबराव डक यांनी सगळ्यांनाच धडकी भरेल असा अंदाज वर्तवलेला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये पावसानं विश्रांती घेतली होती, पण आता तब्बल 11 दिवस हा धोधो पाऊस बरसणार आहे आणि यामध्ये सोलापूरला सुद्धा हा पाऊस झोडपून काढणार आहे। महाराष्ट्रामध्ये यावर्षी सगळीकडे पाऊस पाण्याच्या बाबतीत आबादानी असून राज्यातील जवळपास संपूर्ण जिल्ह्यात शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची समस्या जवळजवळ मिटली आहे। राज्यातल्या छोट्या आणि मोठ्या जलसिंचन प्रकल्प यावर्षी पाण्याने तुडुंब भरलेले असून सगळीकडे पावसाच्या बाबतीत यावर्षी तरी समाधान आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की राज्यातील वातावरणात बदल होत असून गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये पावसानं जी विश्रांती घेतली होती त्यानंतर आता पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबरावांनी वर्तवली असून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे। 21 सप्टेंबर पासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार 20 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार आहे, परंतु त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। राज्यात 21 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे 11 दिवस मुसळधार पाऊस कोसळेल अशी माहिती त्यांनी दिली असून राज्यातील नांदेड, लातूर, परभणी, सांगली, धाराशिव, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, कोकण, बीड, पुणे या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। या उल्लेख केलेल्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार असल्यानं या ठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पंजाबराव डक यांनी केलंय।